नमस्कार सर्वांना. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे. आपण रोज नित्य तुळशीची पूजाही करत असतो. रोज तुळशीला पाणी घालत असतो, तिला प्रदक्षिणा घालत असतो. रोज तुळशीजवळ आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवाही लावत असतो. असं म्हटलं जातं की तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून आपण तिची रोज 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 नित्यनियमाने पूजा करत असतो आणि करायला पाहिजे. कारण की विष्णू नारायणाला ही तुळस अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे जर जिथे आपण विष्णू नारायणाची त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा केली जाते, तिथे घरामध्ये कसलीच कमी पडत नाही. प्रत्येकाच्या दारी एक तरी तुळस ही असायलाच पाहिजे. तर जसं तुळस आपल्या घरामध्ये जर काही संकट येणार असेल किंवा काही शुभ प्रसंग आपल्या घरामध्ये जर होणार असेल, तर जसं तुळस आपल्याला काही संकेत देत असते, पण तर त्याच प्रकारे तुळशी पूजनाचे सुद्धा काही नियम आहे. तर आपल्याला ते नियम पाळायचे आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे बिना अंघोळीचं आपल्याला तुळशीजवळ जायचं नाही. बिना अंघोळीचं आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही. जर तुम्ही सगळ्या झाडांमध्ये जर किंवा पायपाणी जर तुम्ही पाणी घालत असाल, नळीनी ज्याला आपण म्हणतो, तर तेव्हा काही नाही. पण स्पेशली तुम्ही आपण ज्या तुळशीलाच पाणी घालतो एखाद्या तांब्याने किंवा आपण तुळशीची पूजा करणार आहोत, तर तेव्हा आपली अंघोळ झालेली असली पाहिजे. त्यानंतर तुळशीचे पान आपल्याला सुरीने किंवा कात्रीने तोडायचे नाही. तुळस ही अतिशय इझिली तुटत असते, त्याच्यामुळे त्याला कात्री किंवा सुरी ह्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर सूर्यास्तानंतर तुळशीचे पान तोडायचं नसतं. आपण कुठल्याच झाडाला सूर्यास्तानंतर हात लावत नाही. त्याचप्रकारे आपल्याला तुळशीला सुद्धा सूर्यास्तानंतर हात लावायचा नसतो. त्यानंतर तुळशीमध्ये जेव्हा आपण तुळशीचं एखादं झाड किंवा तुळशीमध्ये दुसरं कोणतंही झाड आपल्याला लावायचं नसतं. म्हणजे तुळस असली तर फक्त तुळसच आपल्या कुंडीमध्ये असायला पाहिजे, दुसरं कुठलंच झाड नसलं पाहिजे. त्यानंतर बघा, आपण आपल्या दारासमोर भरपूर सारे झाडं लावत असतो. तर जिथे काटेरी झाड असेल त्याच्या बाजूला आपल्याला तुळस कधीही ठेवायची नसते, त्याच्यापासून लांब ठेवायची असते. त्यानंतर तुळशीला रोज आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची असते. सकाळ संध्याकाळ लावा, नाही तर किमान संध्याकाळी तरी आपल्याला एक तुपाचा दिवा आणि एक अगरबत्ती लावायलाच पाहिजे. त्यानंतर एकादशी, द्वादशी, त्याचबरोबर जर रविवार असेल तर त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं, असं म्हटलं जातं. त्या दिवशी तुळशीला निर्जळा उपवास असतो. त्यामुळे जर आपण त्यांना पाणी घातलं तुळशीला, तर त्यांचा उपवास हा मोडू शकतो किंवा मोडतो. त्यामुळे आपल्याला एकादशी, द्वादशी आणि रविवार या दिवशी तुळशीला आपल्याला पाणी घालायचं नाही. इतर दिवशी तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर जर गुरुवार असेल तर गुरुवारी थोडंसं कच्चं दूध, एखादा चमचा कच्चं दूध घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते म्हणजे दूध मिश्रित पाणी आपण तुळशीला त्या दिवशी अर्पण करू शकतो गुरुवारच्या दिवशी. त्यानंतर तुळशीची जे सुकलेली पानं असतात बघा, आपण देवघरामध्ये सुद्धा बाळकृष्णाला वाहत असतो, तर किंवा जे सुकलेले पानं असतात ते खाली पडतात, तर ते उचलून घ्यायचे आणि जर आपण देवाला वाहिलेले असेल आपल्या देवघरामध्ये सुद्धा, तर ते कचऱ्यामध्ये टाकून न देता किंवा निर्मल्यामध्ये सुद्धा न टाकून देता आपल्याला ते पानं त्याच कुंडीमध्ये परत टाकायचे. त्याचा खत म्हणून वापर केला जातो. इकडे तिकडे पडतही नाही, आपल्या पायंदळी पण येत नाही आणि आपल्याला कुठला दोषही लागत नाही आणि तुळशीचा अपमानही होत नाही. त्यामुळे सुकलेले पानं परत त्याच कुंडीमध्ये टाकून द्यायचे. त्यानंतर तुळशीमध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं खोचायचं आहे. म्हणजे तुळशीची जी कुंडी असते त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आपल्याला खोचायचं आहे. त्यानंतर तुळशीला आपल्याला रोज प्रदक्षिणा घालायची आहे. 1 घाला, 3 घाला, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही प्रदक्षिणा घालू शकता. पण प्रदक्षिणा जर नाही घातल्या तर तुळशीची पूजा ही पूर्ण होत नसते. बघा, काही तुळस अशी भिंतीला खेटून असते, तर आपल्याला त्याला प्रदक्षिणा घातल्या जात नाही. ज्यांची मोकळ्यात असेल त्यांनी पूर्ण प्रदक्षिणा घालत जा. पण ज्यांची जर खेटून असेल, चिटकवलेली म्हणजे अशी भिंतीला असेल, तर त्यांनी काय करायचं, आपल्या स्वतःभोवतीच 3 प्रदक्षिणा घालायच्या. आणि म्हणजे आपल्याला असं मनातल्या मनात असं वाटलं पाहिजे की आपण प्रदक्षिणा ह्या तुळशीलाच घालत आहोत. तर असं इमॅजिन करून आपल्याला त्या तुळशीला प्रदक्षिणा 3 घालायच्या किंवा स्वतःभोवतीच घालायच्या. त्याशिवाय ती तुळशीची पूजा ही पूर्ण होत नाही. तुळस ही शक्यतो ज्या तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे ती शक्यतो कुंडीतच असावी.
त्यानंतर एखादी तुळस एक्स्ट्राची लावून ठेवायची, कारण की आपण ज्या तुळशीची रोज पूजा करतो त्या तुळशीचे पानं तोडायचे नाही. तर आपण जी दुसरी लावलेली आहे तर ती आपल्याला पूजेमध्ये लागत असेल तर तेव्हा तिचे पानं तोडायची आणि ती तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे ही तुळशीचे नियम आहेत ते सर्वांनी नक्की आवर्जून पाळले पाहिजे. त्याचबरोबर तुळस ही कधीही दक्षिण दिशेला नसावी, कारण दक्षिणेकडून जी येणारी हवा असते ती नकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये घेऊन येत असते. त्यामुळे दक्षिणेला कधीही तुळस नसावी. तुम्ही पूर्वेला, उत्तरेला, पश्चिमेला तुळस ही ठेवू शकतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.